हो. आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणामध्ये आज मंचर या गावातून एवढं मोठं रॅकेट रॅकेट पकडलं जातं. दूध भेसळ करणारी लोक यांना अटक होती. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर आम्हाला खूप अतिशय आनंद झाला की तुकारामजी मुंडे साहेब FDA आयुक्त जे आहेत त्यांनी दूध भेसळ करण्याच्या संदर्भामध्ये जेवढं रॅकेट आहे ते त्यांनी पकडलेलं आहे. आणि याच भागातील अनेक लोक, जी लोक मोठ्या नेत्यांच्या आजूबाजूला डावे उजवे म्हणून वावरतात, ती लोक यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळं ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाई मोठ्या देंडांपर्यंत जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. आज आंबेगाव तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी, राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून सगळे पक्षाचे लोक आम्ही मार्केट यार्डमध्ये तुकाराम मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी एकत्र बसलेलो होतो. त्यांचं जाहीर अभिनंदन केलं, त्यांना पाठिंबा दिला. भविष्य काळात सगळे लोक आम्ही त्यांच्या बरोबर असणार आहोत. सगळ्यांनी आम्ही ठरवले की त्यांना जाऊन त्यांचा सत्कार करायचा. आणि या संदर्भात उद्या सकाळी 11 वाजता आम्ही मार्केट यार्ड मधून एक रॅली पण काढणार आहोत त्यांना समर्थन देण्यासाठी. आणि काळ्या फेती लावून निषेध पण करणारे भेसळ करणाऱ्या लोकांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांचा. आणि सांगता समारंभ आम्ही मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करणार आहोत. अतिशय वाईट वाटतं की हा जो तालुका आहे आपला अतिशय संवेदनशील तालुका आहे. हुतात्मा बाबू गेनूंच्या त्यागाने बलिदानाने प्रेरित झालेल्या लोकांना प्रेरणा देणारा हा तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं विष कालवून चिमुकल्यांना, नागरिकांना मारण्याचं काम हे पैशावाले लोक करत आहेत. यांचा आम्ही निषेध केलेला आहे. आता देखील आम्ही निषेध करतो. डिटर्जंट पावडर, त्याच्यामध्ये पाम तेल खराब झालेलं, म्हणजे इतके भयानक परिस्थिती आहे. डिटर्जंट पावडर आणि हे सगळं शॅम्पू वास न येणारा त्याच्यामध्ये मिक्स करून लोकांना पाजायचं काम ही लोक करतात. आणि त्या लोकांना पाठीशी घालणारे काही नेते आहेत, त्या नेत्यांच्या देखील चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे. आणि आम्हाला खूप वाईट या निमित्ताने वाटतं की आपल्याच तालुक्यातले आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी, मागच्या वेळेला जर तुम्हाला आठवत असेल तर रोहित दादा पवार यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की डेअरीमध्ये दुधामध्ये भेसळ होती, परंतु त्याच्यावर देखील काय कारवाई झाली नाही. त्यामुळे हे फार मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. परंतु आम्हाला खात्री आहे जोपर्यंत तुकारामजी मुंडे FDA आयुक्त राहतील तोपर्यंत त्या रॅकेटच्या मुळापर्यंत आणि यांना कोण पाठीशी घालते त्यांच्यापर्यंत हे सगळे जातील अशी मला खात्री आहे. मग असे पत्रकार बांधव भेटले, त्या सगळ्या पत्रकारांनी सांगितले की आम्हाला पोलिसांनी FIR ची कॉपी देखील अद्याप दिलेली नाही. मग अतिशय वाईट या गोष्टीचं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा लोकांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना मोठीच्या मोठी सजा झाली पाहिजे. परंतु प्रशासन त्यांना पाठीशी घालते की काय अशी देखील भीती या निमित्ताने आम्हाला वाटते. आम्ही सुद्धा मग अशी आमची चर्चा झाली, जर असा जर न्याय मिळाला नाही, तपास करणारे लोक वेगळे आहेत, त्याच्यावर कारवाई करणारे लोक वेगळे आहेत, परंतु आम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL आम्ही लवकरच दाखल करणार आहोत. आणि या गोष्टीचा छडा 100% जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाचा हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि चिमुकल्यांना आज आपण विष पाजत आहोत. लक्षात घ्या, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जवळपास पुढच्या काही दिवसामध्ये घरामध्ये प्रत्येकाला कॅन्सर वेळ अशी परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्हाला पक्षघात, आपण पॅरालिसिस म्हणतो, पॅरालिसिसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं जे मूळ आहे एक केमिकल त्याच्या मूळ आहे. कारण दूध हे दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारी गरज आहे. आणि त्यासाठी हे जर दूध पिण्यात आलं 100% त्याचे आजार, त्याचे दुर्गामी परिणाम हे होत राहतील. त्यामुळं यासाठी आम्ही 100% लढा उभारत आहोत. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितले की याचा आम्ही आता पूर्णपणे छडा लावणार आहे, शेवटपर्यंत आम्ही जाणार, याच्यात एंड टू एंड कारवाई होणार. तर याबाबत त्यांनी जर काही आंबेगाव तालुक्यातल्या ज्या लोकांकडे हे दूध जात होतं
जर त्यांनी त्यांच्याकडे दाखवलं तर त्यांनी याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात अजून पुरावे नसतील त्यांनी, म्हणून त्यांनी काल नाव घेतलेलं नाही. पण इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की इथल्या स्थानिक पत्रकारांनी याच्यावरती का आवाज उठवला नाही, तर त्यांच्याकडे पुरावेच नाही. काल तुकाराम मुंडेंनी सुद्धा यावर काही बोलले नाही. त्यांच्याकडे पुरावे नसतील पत्रकारांकडे, तर मग पत्रकार तरी कुणाचं नाव घेतील ना. मग जर याच्यावरती या लोकांनी किंवा विरोधकांनी या बाबतीत काय टीका चालवली पत्रकारांवर आंबेगाव तालुक्यात, त्याबाबत तुमचं काय मत? नाही, पूर्ण चुकीचं आहे. कारण हे जे उघड झालंय, म्हणजे मुंडे साहेबांची देखील जी पत्रकार परिषद दाखवली ही पत्रकारांनीच दाखवली ना. यापूर्वी देखील आम्ही ज्या ज्या वेळी गोवर्धन डेअरीच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनं केली, प्रदूषणाच्या संदर्भात आंदोलनं केली, त्यावेळी देखील पत्रकारांनीच आम्हाला सहकार्य केलेलं होतं. प्रदूषण झालेलं होतं, घाण पाणी ते डायरेक्ट कॅनलमध्ये सोडत होतं, गटरामध्ये सोडत होते. त्यावेळी आजूबाजू सगळं पाणी दूषित झालेलं होतं. आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ETP प्लॅन केला. त्यानंतर काजळीचा प्रश्न होता, भयानक काजळी त्या परिसरामध्ये येत होती, त्यासाठी देखील आम्ही आंदोलन केलं. हे देखील सगळ्या पत्रकारांनी दाखवलं. त्याच्यानंतर देखील जो ESP प्लांट असतो तो ESP प्लांट त्यांनी केला. आता काजळी येत नाही. हे जे आहे काल देखील सगळं पत्रकारांनी सगळं उघड केलं. परंतु मगाशी मी उल्लेख केला की पत्रकारांकडे कोणत्याही प्रकारचं एव्हिडन्स नसेल, FIR ची कॉपी नसेल, तर पत्रकार त्यांना देखील मर्यादा आहे. तुम्ही एखादी बातमी दाखवली आणि त्याला जर पुरावा नाही मिळाला, उद्या तुमच्यावर देखील गुन्हे दाखल होतील, केसेस होतील. त्यामुळं बाकीची जी बदनामी करणारी लोक आहेत ती देखील त्यांनी थोडासा या बाबतीत संयम राखला पाहिजे. मगाशी देखील आम्ही त्या ठिकाणी बोललो आणि 2-3 पत्रकार देखील त्यांना बोलले की बाबा तुम्ही नाव घेऊन बोला, आम्ही छापतो. नाव घेऊन सुद्धा ते बोलत नाही, मग ते असं योग्य नाही असं मला वाटतं. आम्ही त्या लोकांना, बाकीच्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही विनाकारण पत्रकारांना या संदर्भात बदनाम करू नका सांगितलेलं आहे मगाशी. आणि जी मुंडे साहेबांनी कारवाई केली ती कारवाई 100% योग्य आहे. त्यांना आम्ही त्यांचं अभिनंदन देखील केले आणि त्यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत. मुंबईला जाऊन त्यांना स्पेशली भेटून त्यांचं अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहे की भविष्य काळामध्ये अधिकारी प्रशासनासमोर जर तुम्हाला जनतेची गरज लागली तर आम्ही सगळे सर्वपक्षीय लोक तुमच्या पाठीशी उभे आहोत. काल अवसरी या ठिकाणी कच्चा माल पाण्यात, पावसाच्या पाण्यात फेकून देण्यात आल्याची घटना घडलेली आहे. त्या संदर्भात काही तुम्हाला काही माहिती मिळाली का? नाही, त्या संदर्भात मला माहित नाही. मी सोशल मीडियालाच बघितलं कच्चा माल फेकून दिला. आता बऱ्याच मीडियाला पण आलं की दुधाचे टँकर देखील ओतून दिलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी बॅगच्या बॅग टाकून दिलेल्या आहेत, गटरमध्ये काय पनीर फेकून दिलेलं आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की तुकारामजी मुंडे हा एक अतिशय कर्तबगार अधिकारी आहे आणि त्यांच्या येण्यामुळं चांगल्या चांगल्यांचे धाबे जणले आहेत. बऱ्याच ठिकाणी आता लोकांनी म्हणजे हॉटेलला देखील बोर्ड लावलेत का पनीर उपलब्ध नाही, पनीरची भाजी मागू नका. त्यामुळं एवढी भीती तर आवश्यक होती, गरजेची होती. कारण लोकांच्या आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे आणि आरोग्याशी ही यंत्रणा खेळत होते. त्यामुळं मुंडे साहेबांची जी कारवाई आहे त्याचं आम्ही 100% समर्थन करतो, त्यांना पाठिंबा देतो. कात्रज दूध संघाचे संचालक विष्णू काका हिंगे यांच्या घरातील व्यक्ती सुशांत हिंगे हे या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून दूध रॅकेटमध्ये पुढे आलेले आहेत. तर विष्णू काकांना या संदर्भात प्रश्न विचारला एका पत्रकाराने, तर त्यावर त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं की ते आमचे भावकीतले आहेत, माझे पुतणे नाही. तर यावर तुमचं मत काय? आता मगाशी देवदत्त निकम यांनी सांगितलं, खरं तर आता मला त्यांचे किती भाऊ वगैरे आहेत मला पण काही माहित नव्हतं काकांना. त्यांनी त्यांचं सगळं किती 5 भाऊ आहेत, त्याच्यातले एक भाऊ नाही आहेत आणि 2 नंबर बंधूंचे 2 चिरंजीव आहेत, त्याच्यात हा एक मुलगा आहे. हे मला मगाशी देवदत्त निकम यांनी सांगितल्यानंतर मला माहित झालं. त्यांनी मगाशी असा खुलासा केलेला आहे. त्यांचे सख्खे पुतणे आहेत का? हा, निकमांनी सांगितलं सख्खे पुतणे, तो मला देखील तोपर्यंत माहित नव्हतं सख्खे पुतणे की चुलत पुतणे की भावकीतले आहेत. म्हणजे विष्णू काकांकडून दिशाभूल होती. असं असेल तर दिशाभूलच म्हणावं लागेल त्याला. जर निकमांची जी त्यांनी मग अशी सांगितलं की त्यांचे ते सख्खे पुतणे आहेत, तर त्या संदर्भात त्यांनी सगळी त्यांची वंशावळच सांगितली. त्याच्यामध्ये 5 भाऊ आहेत, 5 भावामध्ये 2 नंबर भावाचे हे 2 चिरंजीव आहेत असं त्यांनी सांगितलं. कारण ते हे म्हटले की बाबा आम्ही पूर्वी एकत्र काम केलं तेव्हा आम्हाला सगळं त्यांचं माहिती, माझं त्यांना माहिती आहे. असं या दूध रॅकेटमध्ये पुढे जाऊन अजून मोठी मोठी नावे पुढे येतील का? 100% येतील आणि ते यावीत. जे जे लोक अशा प्रकारचं विष पेरायचं काम करतात
की कुणी असू द्यात, माझं तर असं म्हणणं आहे, दिलीप वळसे पाटील यांना या तालुक्याचं नेतृत्व भाग्यविधाते सगळेजण त्यांना म्हणतात की बाबा ही जी लोक तुमच्या आजूबाजूला वावरतात, ज्या लोकांना तुम्ही प्रोटेक्शन देता, ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या मनगटात ताकद देता, अशा लोकांची आता यांनी यांच्यावर कारवाई करण्यासाठी वळसे पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना आता मांडली पाहिजे. आणि हा विषय केवळ आंबेगाव तालुक्यापुरता न राहता हा जो भेसळीचा विषय आहे तो पूर्ण महाराष्ट्रातला विषय आहे. या संदर्भात वळसे पाटलांनी आवाज उठवला पाहिजे आणि अशा लोकांवर 100% कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आणि मागणी आहे.